काल घडलेली घटना आहे. क्षुल्लक कारणावरून रात्री 12पर्यंत नवरा बायकोत भांडण झालं आणि नवऱ्यानं पहाटे फाशी घेतली. बायकोला माहित बी नाही की नवरा लटकला म्हणून. तिनं जेव्हा झोपीतून उठून बघितलं तर नवऱ्यानं फाशी घेतलेली होती. नंतर तिनं कालवा केला. तो पोरगा लग्नाच्या आधीच इथं पुण्यात काम करत होता आणि लग्न झाल्यावर त्यानं महिना 2 महिने बायको ठेवली आईबापापाशी, पण पुन्हा घेऊन आला. आता ह्यांना बंधन घालणारं कोणच नव्हतं. आणि आजकाल कसं होतंय, कमवायला येतात शहराकडं लोक, आईबाप सोबत नसतात. जॉईंट फॅमिली असली तर नवरा बायकोत भांडण लागले की लगेच आईबाप विचारतात, अरे काय चाललंय तुमचं, शांत बसा म्हणून दाबदडप करतात. त्यामुळं जॉईंट फॅमिलीत हे प्रकार कमी घडतात. पण आता काय होतं, हे दोघंच इथं होते, दोघांचं भांडण लागलं आणि हे नक्की घेतली रागात फाशी. तर भावांनो, भांडण झाल्यानंतर नवरा बायकोचं भांडण काही जास्त दिवस चालत नसतं. 2 दिवस भांडण होते, 2 दिवसानंतर नवरा बायको गोड होतात. कारण नवरा बायकोचं भांडण कुणी निस्तरले म्हणतात ना, नवरेनं मारलं आणि पावसानं झोडपलं, कुणाला सांगायचं. दोघाचा संसार असतो म्हणून ही आत्महत्या हा त्यावर पर्याय नाही. कारण आता त्या पुरीचं कसं आहे, लेकरू बाळ नाही काय नाही, उद्या तिला घेऊन जाऊन तिचे आईबाप दुसरं लग्न करून देतील. पण तुम्ही तुमच्या आईबापाचा विचार करताय का? ज्या आईनं तुम्हाला 9 महिने वागवलं, लहानपणापासून तळहातल्या फोडाप्रमाणे सांभाळलेलं असतं आणि त्यांची आशा असते की म्हातारपणी हा पोरगा आपल्याला सांभाळेल. बरं बाकीच्याच जाऊ द्या, कुणाचंच काही गेलं नाही, पण तुमचं 4 घास खायचं ती मुकलंच ना. तुम्ही 4 घासाला मुकले, तुमचा जीव गेलेला आहे. म्हणून असा कधीच निर्णय घेऊ नका. ठीक आहे, तुमचं नवरा बायकोत भांडण झालं तर 4 दिवस बायकोला माहेरी पाठवा किंवा 4 दिवस तुम्ही गावाकडे आईबापाकडे जावा. कारण काय होतंय माहितीये का, की आजकाल थोडं काय झालं नवरा बायकोत की ती बाई तरी आत्महत्या करते किंवा नवरा तरी करतो आणि हे प्रकार जास्त